नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये। तर तुम्हाला माहितीच असेल की राज्यामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान हे झालेलं आहे। तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांना भरपाईची इथे अपेक्षा आहे, परंतु आता काही जिल्ह्यांमध्ये याचे जे काही पंचनामे आहेत ते सध्या चालू आहेत। त्याचबरोबर काही विभागाकरता ते सरकारकडनं भरपाईही देण्यात आलेली आहे। तर नेमकी कोणते जिल्हे आहे आणि किती भरपाई या जिल्ह्यांना मिळणार आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा। इथे बघू शकता दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। महसूल व वन विभागाकडनं GR काढला। तर राज्यामध्ये विविध जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा GR काढण्यात आलेला आहे। तर मग नेमकं किती मदत मिळणार आहे आणि काय GR आहे इथे आपण पाहूया। तर इथे बघू शकता शासन निर्णयामध्ये जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता रुपये 1,339,49,25,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। मग त्याचबरोबर कुठल्या जिल्ह्यांना हा निधी मिळणार आहे हे खाली पाहूया। तर इथे बघू शकता अमरावती विभाग असेल, ज्यामध्ये जिल्ह्यांची नावे पाहूया। तर अमरावती जिल्हा असेल, अकोला असेल, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्याचबरोबर यवतमाळ, बुलढाणा, वाशिमचे आणखी खाली ऑगस्ट महिन्यात जो पाऊस झालेला आहे त्याचाही निधी आहे आणि प्लसवरती जुलैपासून जो पाऊस झाला त्याचाही निधी इथे दिलेला आहे। मग किती एक तर शेतकऱ्यांची किती बाधित संख्या आहे ते दिलेलं आहे, त्याचबरोबर किती क्षेत्र हेक्टर बाधित झालेलं आहे ते पण सांगितलेलं आहे, त्याचबरोबर निधी किती आहे ते इथे दाखवलेलं आहे। त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्हा असेल, भंडारा, गडचिरोली, त्याचबरोबर वर्धा आणि नागपूर या विभागाकरता सुद्धा निधी देण्यात आलेला आहे। आणि पुणे विभागामध्ये आता कोल्हापूरसाठी इथे निधी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोली असेल, बीड असेल, लातूर असेल आणि धाराशिव असेल या जिल्ह्यांकरता निधी देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, त्याचबरोबर नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या विभागासाठी निधी देण्यात आलेला आहे। असं एकूण 1,339,49,25,000 रुपये हा निधी शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा। असेच महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील।